अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ. भर कार्यक्रमात लंकेनला सुनावले. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मातब्बर नेते उमेदवारीसाठी एका पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. थोरले पवार धाकल्या पवारांना धक्क्यावर धक्के देत आहेत. असं असलं तरी जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे अजित पवारांना जागा सोडण्यात आल्याचं वास्तव समोर येतं. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाच्या विरोधात अजित पवार गट लढताना दिसेल. त्यातून कोणाला कितपत यश येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत येथील उमेदवार खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनाच राहील, तर त्यांच्या विरोधात महायुतीत येथील जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडली जाण्याची दाट शक्यता आहे. पारनेरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच मिळणार असल्यामुळं अजित पवार यांनी पारनेरमध्ये येत भव्य मेळावा घेतला. तसेच खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता धक्कादायक विधानही केलंय. पवार यांनी केलेल्या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून लंकेंच्या विरोधकांना अजित पवारांनी मोलाचा सल्ला दिलाय. पारनेरमध्ये महायुतीची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडेल, कोण उतरणार लंकेंच्या विरोधात मैदानात, संदेश कारले यांची काय राहील भूमिका, पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहतात नगर न्यूज 24. पॉलिटिकल पंचनामा या विशेष सदरामध्ये आपले स्वागत. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघात हालचालींना वेग आलाय. नेते मंडळींनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन मेळावेही घेण्यास सुरुवात केली आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वात पुढे आहेत. भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डीत आमदार मोनिका राजळे, राहुरीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेडमध्ये आमदार राम शिंदे, श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारांसह समर्थकांनाही आता मतदारसंघ पिंजून काढायला चांगली सुरुवात केली आहे. दुसरीकडे नगरमध्ये शरद पवार गटाचे पारनेरमध्ये राणीताई लंके, कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार, राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे, अकोल्यात अमित भांगरे यांच्यावर शिक्कामोर्तब झाला. अजित पवार गटाकडून नगरमध्ये आमदार संग्राम जगताप, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, अकोल्यात किरण लहामटे यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राणीताई लंके यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सभापती काशीनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजय औटी, उद्योजक माधवराव लामखडे यांनी तयारी चालवली आहे. ठाकरे गटाकडून उपजिल्हा प्रमुख संदेश कारले, तालुकाध्यक्ष श्रीकांत पठारे यांनी मैदान पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपाकडून विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे लंके यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पारनेर मतदारसंघातील जागा शरद पवार गट लढवणार असल्यानं येथील जागा अजित पवारांच्या गटालाच जाईल असा अंदाज असल्यानं पारनेरमध्ये अजित पवार यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. झावरे, दाते, लामखेडे, औटी यांचा प्रवेश करून घेत निवडणुकीच्या अनुषंगाने पवार यांनी पारनेरमध्ये रणशिंग फुंकलाय. त्यामुळे पारनेरमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे. पारनेरमध्ये येऊन अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. एकाच घरात खासदार व आमदार निवडून दिलं तर तुम्हाला कोणीच वाली राहणार नाही. मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलोय. मतदारांनो, जागे व्हा. विधानसभेसाठी एकच जागा आहे, मात्र अनेक जण इच्छुक आहेत. कदाचित मी घेतलेला निर्णय तुम्हाला आवडणार नाही, तरी सुद्धा एकत्र या, अन्यथा समोरच्यांचे फावले जाईल. त्यांचे परिणाम पुढील 5 वर्ष भोगावे लागतील, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पारनेरमध्ये MIDC आणली, मात्र येथे दहशत व गुंडगिरी सुरू झाली आहे. हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजित पवार का संतापलेत ते पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी पारनेर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. मात्र अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अजित पवार संतापले आणि ते म्हणाले, थांब ना, मी तेच सांगतोय. तुझ्या जे मनात आहे ना तेच माझ्या बोलण्यातून बाहेर पडणार आहे. थांब जरा, असं अजित पवार म्हणाले. मात्र कार्यकर्ता तरीही घोषणाबाजी करत राहिला. त्यानंतर पुन्हा अजित पवार म्हणाले, मी पण शेतकरी आहे, मलाही फार कळतं. तुला कोणी लंकेंनी पाठवलंय का? ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात, कशाला मला बोलायला लावता, असं म्हणत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याला चांगलंच खडसावलं.
पारनेरकरांनो, तुम्हाला कोणीच वाली राहणार नाही असं का म्हणाले अजित पवार ते पाहूयात. पारनेरमध्ये मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. मागच्या काळात मीच निलेश लंकेला राष्ट्रवादीत घेतलं, निवडून आणलं, पण माणसं एखाद्या पदावर गेले की बदलतात. तसंच निलेश लंकेचं झालंय. त्यामुळे जर खासदारकी आणि आमदारकी एकाच घरामध्ये गेले तर जनतेला कोणीच वाली राहणार नाही असं म्हणत अजित पवारांनी निलेश लंकेंवर हल्लाबोल केलाय. त्यावर खासदार लंके यांनी भाष्य करत, माझ्या मतदारसंघात गेल्यानंतर सर्वसामान्य माणसांचा जो आवाज आहे तो आवाज ज्यांच्या कानावर आल्यामुळं साहजिकच ते माझं नाव घेणारच, त्यामुळे यामध्ये वेगळं काही नाही असा टोला लगावलाय. पारनेरमध्ये ठाण मांडणार का? विखे पाटलांचे कसे राहील लक्ष? कारलेंच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत सविस्तर रिपोर्ट पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत रहा नगर न्यूज 24. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.